वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। संपूर्ण राज्यातल्या शेतकरी वर्गातून संताप व्यक्त झाला जेव्हा या व्हिडिओमध्ये एक शेतकरी हात जोडून उभा होता, पण अचानक एक कृषी अधिकारी आपल्या पायातल्या बुटानं शेतकऱ्याच्या तोंडावर फटके मारतोय। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीला वाटलं होतं की कृषी अधिकाऱ्याला माज आलाय, त्याची चूक असेल, पण अखेर सत्य भलतंच निघालं। जेव्हा त्या कृषी अधिकाऱ्याची मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला। साधारणपणे 3 दिवसापूर्वी वाशिम मधील गोगरी गावातील एका तरुण शेतकऱ्याला बुटाने एक कृषी अधिकारी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या व्हिडिओ नंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। विरोधी पक्षाने देखील सरकारवर टीका केली होती। लोक म्हणाले होते की जर शेतकऱ्याने हे केलं असतं तर शेतकऱ्याला जेलमध्ये टाकलं असतं, पण कृषी अधिकाऱ्याला 2-3 दिवस होऊनही काहीच झालं नाही। लोकांना वाटत होतं शेतकरी बरोबर आहे आणि अधिकारी चूक आहे, पण खरं सत्य भलतंच निघालं। अखेर या प्रकरणाचं खरं सत्य उघडकीस आलेलं आहे। मग नेमकं त्या दिवशी चूक कोणाची होती? ते कृषी अधिकारी आपल्या मुलाखतीत काय म्हणाले? त्या कृषी अधिकाऱ्यांवर नेमकं आज काय कारवाई झाली आहे? त्या शेतकऱ्याचं काय चूक होती? त्या शेतकऱ्यावर कोणता असा अन्याय झाला होता? त्या शेतकऱ्याने असं काय केलं होतं की ज्यामुळे अधिकाऱ्याने कायदाच हातात घेतला? असं यामागचं काय सत्य होतं की जे भलतंच निघालं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सगळ्यांनीच पाहिला असेल। व्हिडिओमध्ये वाशिम जिल्ह्यातील एका शेतामध्ये एक शेतकरी उभा होता आणि अचानक एक सरकारी अधिकारी आपल्या पायातला बूट काढतो आणि थेट त्या शेतकऱ्याच्या तोंडावर मारतो। हे दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर, फेसबुक असो, यूट्यूब, इंस्टाग्राम, सगळीकडे हा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झाला होता। जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या बळीराजाला अशा प्रकारे बुटानं मारलं जातं, तेही एका कृषी अधिकाऱ्याकडून, ज्याचा पगार शेतकऱ्याच्या टॅक्स मधून जातो। महाराष्ट्र संतप्त झाला होता। शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत, पण खरंच जे दिसतंय ते सत्य आहे का याच्या मागे काही वेगळी कहाणी आहे? त्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील गोगरी गावाच्या शेतात नेमकं काय घडलं होतं? त्या अधिकाऱ्याचा इतका संयम का सुटला आणि त्या शेतकऱ्याची नेमकं काय चूक होती? खरंच आता सगळं सत्य बाहेर आलेलं आहे। ही घटना घडली 2 दिवसापूर्वी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी गाव। दुपारची वेळ होती, ऊन कडक नव्हतं, पण हवेत एक प्रकारचा तणाव नक्कीच होता। या गावात मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचं काम सुरू होतं। शेतकरी नाव होतं ऋषिकेश पवार, वय तरुणच होता। शेतकरी गेल्या 4 महिन्यापासून आपल्या हक्काच्या पैशासाठी, मस्टरसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजत होता। 2,06,000 रुपये मंजूर झाले होते, पण हातात आले होते फक्त 94,000। खरं तर ही घटना 2 दिवसापूर्वी घडली, पण त्याची सुरुवात 4 महिन्यापूर्वी झाली होती, कारण की मनरेगा अंतर्गत फळबागा लागवडीचं काम सुरू झालं होतं आणि त्याच्या मस्टरसाठी पैसे आलेले होते 2,06,000 रुपये, पण हातात आले होते 94,000 रुपये। म्हणजे जवळपास 12,000 रुपये हे आलेले नव्हते। मग हे उरलेले पैसे कस काय अडकलेत? हे मला का मिळत नाही? हे अक्षरशः खेटा घालू चक्रा मारू या शेतकऱ्याला पैसे मिळत नव्हते आणि म्हणून त्या शेतकऱ्याने निर्णय घेतला होता, जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती। आता खरं तर या प्रकरणाची सुरुवात 4 महिन्यापूर्वी तक्रार करण्यात झाली होती आणि मग या तक्रारीनंतर पाहणी करण्यासाठी 3 दिवसापूर्वी मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे आपल्या टीम सोबत शेतात पोहोचले। त्यांच्यासोबत मंडल कृषी अधिकारी प्रदीप गुट्टे आणि एक महिला कृषी अधिकारी विजयता सुर्वे सुद्धा होत्या। सरकारी गाडी शेतात आली, धुराळा उडाला आणि वादाची ठिणगी पडली। खरं तर तो दिवस नॉर्मलच होता। वेळ दुपारची, 4 महिन्यापूर्वी तक्रार झालेली। तक्रारीनुसार पाहणीसाठी कृषी अधिकारी आलेले, वातावरण सुरू नॉर्मल होतं, पण अखेर या प्रकरणाची ठिणगी पडणार होती। प्रकरण संपूर्ण राज्यात व्हायरल होणार होतं, पण सत्य पुढे निघणार होतं। सत्य भलतंच होतं। चूक शेतकऱ्याची होती की कृषी अधिकाऱ्याची होती? अखेर कृषी अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली हे सगळं पुढे दिसणार होतं। सुरुवातीला सुरळीत वाटत होतं। अधिकारी दुसऱ्या एका शेतात म्हणजे शोभा साखरे यांच्या शेतात पाहणी करत होते, पण ऋषिकेश पवार तिथे आपला मोबाईल घेऊन पोहोचला। त्याला वाटलं आज ही प्रक्रिया रेकॉर्ड करायची, जेणेकरून उद्या आपल्याला कोणी फसू नये, पण याच मोबाईलच्या शूटिंगने वादाचं रूप घेतलं। खरं तर हे अधिकारी आले ते ऋषिकेश पवारच्या नाही तर दुसऱ्या शेतामध्ये ते तपासणी करत होते, पडताळणी करत होते, पण ऋषिकेश पवार आपला मोबाईल घेऊन तिथे शूटिंग करत होता। मग दुसऱ्याच्या शेतात तपासणी करत असताना हा मोबाईलचं शूटिंग का करत होता यावरून विचारणा झाली आणि त्याचं वादाचं रूपांतर घेतलं। आता सुरुवातीला ऋषिकेश पवारची चूक दिसत होती, अधिकाऱ्याची चूक दिसत नव्हती। अधिकारी सचिन कांबळे हे शेतात काम पळत असताना ऋषिकेश पवार सातत्यानं त्यांचं शूटिंग करत होता। कांबळे यांनी त्याला विचारलं, का शूटिंग करतोयस? ऋषिकेशचा मुद्दा होता की आम्हाला आमचा हक्क हवा आहे, पण इथंच खरं वातावरण तापलं।
अधिकाऱ्याने दावा केला की ऋषिकेश आणि त्यांच्या सोबतचे तरुणाचे केवळ शूटिंग करत नव्हते, तर ते उपस्थित असणाऱ्या महिला अधिकारी विजयता सुर्वे यांच्याशी अत्यंत अर्वाच्य आणि गलिच्छ भाषेत बोलत होते. आता खरं तर हे प्रकरण त्यावेळेस सुरू होतं. या प्रकरणामध्ये तो तरुण शेतकरी शूटिंग करत होता, पण त्यानंतर तिथे जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. पण या घटनेमागचं सत्य काय ते अखेर उघडकीस येणार होतं. एक जबाबदार पदावर असलेला माणूस, कृषी अधिकारी, त्याला राग अनावर झाला. त्याने चक्क आपल्या पायातला बूट काढला आणि ज्या मातीत शेतकरी अनवाणी पायाने राबतो त्या मातीत उभा राहून एक अधिकारी त्याला बुटानं मारत होता. पहिला फटका ऋषिकेशच्या तोंडावर बसला, ज्यामुळे मोबाईल खाली पडला. पण रेकॉर्डिंग सुरूच होतं. अधिकारी इतक्यावर थांबले नाही. त्यांनी शेतातली मातीची ढेकळं उचलली, ऋषिकेशच्या दिशेने फेकायला सुरुवात केली. ही केवळ माती नव्हती, तर त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि अस्तित्वाचा अपमान होता. तुला गुन्ह्यात अडकवीन, तुझा 7-12 झिरो करून टाकील, अशी धमकी देखील तिथे दिली. ऋषिकेशचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला, तो फेकला गेला. त्या शेतात उपस्थित असणाऱ्या महिला कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी देखील त्या अधिकाऱ्याला अडवलं नाही. कुणी त्या मुजोर अधिकाऱ्याची हात धरण्याची हिंमत केली नाही. तो अधिकारी जणू सैतान झाल्यासारखा वागत होता. अशा प्रकारचं दृश्य त्या शूटिंग मध्ये कैद होतं. आता हे सत्य असं होतं की जे कॅमेऱ्यात दिसलं होतं, पण याच्या मागचं काय सत्य होतं, खरं गुपित काय होतं, हे सगळे गोष्टी आता उलगडीत येणार होत्या. ही सगळी घटना झाली. अधिकारी आपली गाडी घेऊन निघून गेले. मागे उरला तो अपमानित झालेला शेतकरी आणि त्याच्या मोबाईलमध्ये असणारा तो व्हिडिओ. ऋषिकेशने तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. काही तासातच वनव्यासारखा पसरला. वाशिम पासून मुंबईपर्यंत खळबळ उडाली. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर एकच चर्चा, या अधिकाऱ्याला शिक्षा करा. पण इथेच आपल्याला थोडं थांबावं लागेल. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. मग हे प्रकरण जेव्हा तापलं त्यानंतर अधिकाऱ्याने आपली बाजू मांडली. सचिन कांबळे यांनी दावा केला, ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी आमच्या सोबत असणाऱ्या महिला कर्मचारी विजयता सुर्वे यांच्याशी छेडछाड केली आणि त्यांच्यासोबत अपशब्द वापरले. अधिकारी सांगत होते की आमच्या सोबत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांबरोबर अपशब्द वापरले, छेडछाड त्यांनी केली. आता तपासाची चक्र फिरू लागली. जिल्हा कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. धक्कादायक बाब म्हणजे ऋषिकेश पवारचं मस्टर खरंच 4 महिन्यापासून अडकलेलं होतं. नियमानुसार त्यांचे पैसे त्यांना मिळायला हवे होते, पण ते का दिले गेले नाही याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं. राजकीय नेते आता वादात उडी घेत होते. आता सगळेजण म्हणत होते याला कठोर शिक्षा करा. सरकारी अधिकारी म्हणत होता की आमच्या सोबत गैरवर्तन केलं. लोक म्हणत होते की तुम्ही मग त्यावेळेस पोलिसांना बोलवायचं, तुम्ही कायदा हातात कस काय घेतला. पण इकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी एक अहवाल दिला. त्या अहवालानुसार सचिन कांबळे यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979च्या नियमानु नियम 3 नुसार त्याचा भंग करणारे आहे. यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली असून त्यामुळे सचिन कांबळे यांना सेवेतून निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच पीडित शेतकरी ऋषिकेश पवार यांना त्यांचं प्रलंबित मानधन तात्काळ देण्याचे आदेश देण्यात आले. ही लढाई एका शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची होती. अधिकाराला कायदा हातात घेण्याचा कोणताही अधिकार नाही हे या कारवाईनं सिद्ध केलं. पण जाता जाता एक प्रश्न, जर अधिकाऱ्याने मारलं तर निलंबन होतं, पण शेतकऱ्याने मारलं असतं तर त्याला 353 कलमाखाली जेल झाली असती. मग ही व्यवस्था बदलणार कधी? तुम्हाला काय वाटतं? या घटनेत चूक कोणाची होती? त्या अधिकाऱ्याची की चिथावणी देणाऱ्या परिस्थितीची? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचे हक्क आणि कायद्याची ताकद समजेल. धन्यवाद.